आता प्रसंग जो चाललाय पुण्यात्म्यांनो, की आता ही जी वेळ आहे हा या 4 युगांचं क्रीम आहे. सतयुग, त्रेता, द्वापारचा आणि कलियुगाचा आता हा प्राईम टाईम आहे भक्तीचा, मोक्षप्राप्तीचा. सतयुग, त्रेता, द्वापार युगात असेही प्राणी खूप सुखी होते, चांगल्या आत्म्यांचा जन्म होतो. तर ते जे काही भक्ती शास्त्राच्या विरुद्धही करत असतील तरीही त्यांना सुख मिळतं. तर ते हे समजून चालतात की ज्या साधना आम्ही करतोय यांनीच आम्हाला लाभ होतोय. जसे हा दास आधी भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान शंकरजी, बाबा श्यामजी, हनुमानजी, अजूनही काही देवी देवता जे आपल्या पवित्र धर्मात पूज्य सांगितलेत, सर्वांची पूजा करत होते. आणि आता असं समजलंय की ती शास्त्राच्या विरुद्ध साधना होती, ज्यातून लाभ होऊच शकत नाही. आणि तरीही खूपशी भरपूर सारी सुख आपल्याला जीवनात मिळत होती. आम्ही हा विचार करत होतो की याच साधनांनी आम्हाला लाभ होतोय. पण आता कळलं की त्याच पूजा करणारे आमचे शेजारी, गाववाले, त्यांचा सर्वनाश झाला. कधी बुद्धी झाली नाही की हेही हीच पूजा करतात आणि यांचा सर्वनाश झाला आणि आम्हाला कसा लाभ मिळतोय. ते प्रारब्ध कर्मच आम्हाला प्रफुल्लित करत होतं. ज्यांच्या प्रारब्धात पाप होती ती पाप त्यांचा विध्वंस घडवत होती. ज्यांच्या प्रारब्धात सुख होती, पुण्यकर्म होती, त्यांना फळं मिळत होती. पूजा दोघंही एकसारखीच करत होते. आता हे समजलं की ज्या साधना आम्ही करत होतो त्यांच्या प्रतिफळामुळे आम्हाला कोणतं सुख मिळत नव्हतं. ते आमचे पुण्यसंस्कार होते, गेल्या जन्मांचे संग्रहित जे प्रारब्ध बनवून आम्हाला दिले होते तेच प्रफुल्लित होत होते. आणि एक असंही पाहिलं आम्ही जे रामनामाच्या आसपासही नाही. दारू पिऊन पूर्ण दिवस बकवास करतात, पत्ते खेळतात. कोणी रामनामाचा विषय काढला की त्यांची टिंगल करतात, तरी त्यांचे थाट आहेत. त्यांच्या गाड्या चालतात, ट्रक चालतात आणि ते काहीच करत नाहीत. तर आता समजलं तत्वज्ञानाच्या प्रकाशात की ते सर्व त्यांना प्रारब्धानेच प्राप्त आहे. पुढे तर त्यांचा नाशच होणार एकदम. जेव्हापर्यंत मागच्या जन्माची बॅटरी चार्ज आहे इन्व्हर्टरची, ज्या प्रकारे इन्व्हर्टरची बॅटरी चार्जड असते आणि मग चार्जर नाही लावून ठेवला तर जोपर्यंत तिची क्षमता आहे तिच्यामध्ये तोपर्यंत चालू राहील, काम करत राहील. आणि मग एकाच दमात ती सगळी डाऊन झाली बॅटरी, मग लाभ बंद होऊन जातील. अगदी याच प्रकारे ज्या पुण्यकर्मी यांचे मागचे पुण्य त्यांच्याबरोबर आहे, आज ते कितीतरी सुखात दिसतील आणि ते भक्ती पण नसतील करत. ते भक्ती पण नाही करत आणि करत असतील तर शास्त्राच्या विरुद्ध करतात आणि ते तरीही सुखी दिसतात. तर त्यांना हा भ्रम झालेला असतो की आम्ही ज्या पूजा करतो ते आमच्या या भक्तीच्या प्रतिफळामुळे मिळत आहेत. तर ही त्यांची चूक आहे. याच प्रकारे सतयुग, त्रेता, द्वापार युगात सर्व प्राणी, त्या खूप पुण्यकर्मी प्राण्यांचा जन्म त्या युगांमध्ये होतो. तर त्यांच्या पूर्वजन्माच्या संस्कारानुसार त्यांना लाभ फळं मिळत राहतात. त्यांना वाटते की ते सुखी आहेत याच साधनेने. तर त्यांना कोणी सांगितलं की ही पूजा सोडून हे करा, ते नाही मानत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.